अजून आला नाही हा. किती वेळ झालं, किती उशीर करतोय. येईल पण का नाही की बावळटच आहे. टाइम हां इथं आहे. तूच राधिका का? हा, तू प्रतीक ना? हो. बस ना. सॉरी हां, यायला उशीर तर नाही ना झाला? काय उशीर, तब्बल अर्धा तास लेट आलायस तू. मला इथे किती बोर झालं माहिती आहे का तुला? तुझी उशीर यायची सवय गेली नाही वाटते अजून. सॉरी बोलला ना यार. काय सॉरी? तू शाळेमध्ये पण नेहमी उशिरा यायचास. ते मोरे सरांचा मार पण खायचास. तुला अजून आठवतं ते? हो, तुझे तर सगळेच कांड आठवतात रे. आणखी कोणते कोणते आठवतात? आता तसं सांगायला गेलं तर खूप आहेत. पेपर फोडलेला, सरांना मारलेलं. पण जाऊ दे आता, असो. बाय द वे तू आज खूप छान दिसत आहे. तसं तू पण फेसबुकच्या डीपी पेक्षा रिअल मध्ये चांगला दिसतोस की. आहेच मी हँडसम. बाय द वे तू पुण्यात किती दिवसापासून आहेस रे? पुण्यामध्ये मी 4 वर्ष झालं आहे बघ. हो, तू कोणत्या कंपनीमध्ये जॉब करतोस म्हणे? मी सध्या प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करतोय जॉब. हो का? तू तर शाळेमध्ये एवढा ढ होतास, वाटलं नव्हतं की तू इंजिनिअरिंग करशील. अगं बरोबर बोललीस, पण ते म्हणतात ना काळानुसार माणूस बदलतो. म्हणजे बघ मी 12वीपर्यंत असं मस्त एन्जॉय लाईफ करायचो, पण 12वीच्या नंतर असा एक प्रसंग घडला ना, त्याच्यानंतर मी पूर्ण चेंज झालो. म्हणजे काय झालं, सिच्युएशन अशी होती ना, आमची घरची परिस्थिती तुला तर माहिती आहे. माझे पप्पा एकटेच आहेत कुटुंब चालवणारे, आणि आमचं कुटुंब मोठं आहे. मग पुन्हा आमच्या इथं आत्या पण राहायला येते, आणि माझ्या ताईचं पण लग्न अजून झालेलं नव्हतं. मग त्या दिवशीपासून ठरवलं यार बस म्हणलं आता 12वीच्या नंतर सिरियसली स्टडी करायचं. मग मी सिरियसली स्टडी केलो मग पुन्हा JEE दिलो. पुन्हा चांगले नशीब बघ ना माझं बी फर्स्ट क्लासमध्ये निघालं. पुन्हा मी IITला गेलो. IITला पण माझं कॅम्पस सिलेक्शन झालं माहिती का. कॅम्पस सिलेक्शन झाल्यानंतर चांगली कंपनी लागली. मस्त आता पॅकेज येते चांगलं आहे. खरंच रे, खूप भारी वाटला. तू खूप म्हणजे बदलून घेतलंस स्वतःला. आणि तू काय होतास आणि काय झालास, परिस्थिती खरंच माणसाला खूप काही शिकवते रे. हो ना. अरे तू इंजिनिअरिंग केलीस वाटते ना? हो, झालं ना माझं इंजिनिअरिंग. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केलं. मग पुढे काय करणार आहेस? अरे तुला काय सांगू, घरचे तर माझ्या लग्नाच्याच पाठीमागे लागलेत. काय? अरे तू एवढी शिकलीस, जॉब कर, अनुभव घे. तुझ्या एवढा शिकून फायदा काय मग? हो रे, अगदी माझ्या मनातलं बोललास. माझी खूप इच्छा आहे जॉब करायची, पण काय करावं, घरच्यांच्या मनाविरुद्ध जाता येत नाही ना. तसं बाबा माझ्या साईडने आहेत, पण आईचं म्हणणं आहे तुला लग्नानंतर काय करायचं ते कर. चांगलं स्थळ भेटलं तर करून घे ना लग्न. नाही रे, अजून 2 वर्ष तरी नाही. का? कुणी आवडतंय का तुला? छे रे, तसं काही नाहीये. मग कुणी क्रश वगैरे होता एक जण. काय? काही नाही रे, मी या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट नाही घेतला. बरं ते जाऊ दे. बाय द वे आपल्या शाळेतील मित्रमैत्रिणीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुझ्याकडे? हा आहे ना, आमचा मुलींचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. बोलत असतो आम्ही आधेमध्ये चॅटिंगवर. तसं तर आता बऱ्याच जणींचे लग्न पण झालेत, पण वेळ काढून थोडंफार बोलत असतो. चालू असते आधेमध्ये बोलणं वगैरे. अगं ते सानिया नावाची मुलगी आहे का ग्रुपमध्ये? हो आहे ना. का तुला आवडायची का? अगं छे नाही, तसं तर मला तूच आवडायची. काय म्हणलास? काय काय? काय नाही. बरं तू तर IITला होतास म्हणल्यावर कॉलेज लाईफ मध्ये कोणीतरी आवडलीच असेल ना? अगं नाही ना. मग क्रश वगैरे कोणी होती का? नाही ग, क्रशच राहून गेली बघ. हो का? मग आता तुमच्या मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असेलच ना? हा आहे ना. आमचं काय ग, आमचं चालू असतं पार्टी हे ते चालू राहतं. आमचं गेट टुगेदर होत राहतं, नंतर पार्टीसाठी होत राहते. तुम्हाला काय तर पार्ट्या करण्याशिवाय तुम्ही तर नुसते पार्ट्याच करत फिरता. गप्पा हा, तुम्ही तुमच्यासारख्या किती पार्टी साजरे आम्ही करत नाहीत. हो बस तुम्हाला काय येतं फिरण्याशिवाय, नुसतं बाहेर फिरत असता तुम्ही. आमचं तर तसं नसतं बाबा, आमचं सगळं सिस्टमॅटिक असतं. हो का? सिस्टमॅटिक. बरं आपण काहीतरी मागूयात का? हो भैया इकडे ना.
बोला सर, काय पाहिजे तुम्हाला? भजे आहेत का भजे? देवा, आलोय कुठं, मागवतोयस काय? अगं बरं घ्या बाबा, काय पाहिजे बघा ह्यांना. एक मंचा सूप आणि एक कोल्ड कॉफी द्या. आणि मला एक चहा. तुला त्या पांचा मॅडम आठवतात का? हो, ते पांचाळ मॅडम का? ते मोरे सरांची आयटम. बावळा टेस का रे, काही पण का? ते पांचाळ मॅडम आणि मोरे सरांचं लफडं चालू होतं. अरे वेडा झालास का रे, ते बेस्ट फ्रेंड पण असू शकतात. अरे चुप, अरे गा बस. बेस्ट फ्रेंड पण बेस्ट फ्रेंड का गुलगुल करतेत होय? अरे आम्ही डोळ्याने बघितलं एका रूम मध्ये गुलगुल करताना त्यांना. बरं जाऊ दे बाबा, त्यांचं काही असो, पण खरं सांगू का प्रतीक, शाळेमधले दिवस खरंच खूप भारी होते. हो यार, मला पण ते आठवले ना आता, की असं वाटतं की त्यातच परत शाळेत जाऊन मस्त एन्जॉयमेंट करावी. बघ खरंच रे, ते शाळेमधले दिवस ना खरंच खूप भारी होते. परत येत नाहीत ना. शाळेमधले दिवसच असतात. पण हो ना. बरं मी काय म्हणते, आपण एकदा शाळेमध्ये जाऊन भेट देऊया सगळ्यांना. हो यार, आपण गेलं पाहिजे, सगळ्यांनी भेट द्यायला पाहिजे. काय बोल. तुला काही वाटत नाही का? काय वाटत नाही? काही नाही, चल जाऊ दे, निघूया. उशीर झालाय. बोल ना, काय म्हणते? काही नाही, चल निघूया. खूप उशीर झालाय, आता निघूया. निघायचं का? हो निघूया. भेटून जुन्या आठवणी ताज्या झाल्या सगळ्या. खरेच मला पण खूप छान वाटलं तुला भेटून. हो यार, अजून पण खरंच खूप भारी वाटतं ना. येस, दिवसच वेगळे होते बघ. खरंच शाळेचे दिवस खरंच खूप मस्त होते. चल मग निघूया. बाय. मग पुन्हा केव्हा भेट आपली? आता कॉन्टॅक्ट मध्ये आलायस, भेटत राहू.